कधी रेल्वे प्रवासी संघटनेला चहा पियला बोलवलं का की या काय मागण्या आहेत तुमच्या? हे जर झालं असतं ना तरी कालची घटना हे झाली होती. अनेक रेल्वे प्रवासी संघटनेनी याच्यावरती तक्रार केली आहे. तुम्ही काय अडचणी आहेत रेल्वेला प्रवास करताना लोकांच्या काय अडचणी आहेत? आपल्याकडे 10-12 रेल्वे प्रवासी संघटना आहेत. त्यांना कधी बोलवलं का आणि विचारलं का की काय अडचणी आहेत, कशातनं तुम्ही जाता, काय समोर होत आहे, आम्हाला काय करायला हवं? कधी केलं का तुम्ही या रेल्वेला पैसे जमा करणं याच्या पुढे तुम्ही धंदाच नाही ठेवलेला? बोला, काहीतरी बोला. आम्ही तुम्हाला ऐकायला आलोय. हा मोर्चा लागलाय ना, तुमच्याकडे काहीतरी ऐकायला मिळेल आणि महाराष्ट्रात आमच्या मुंबईच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांचं काहीतरी भलं होईल हे ऐकायला आलोय. की पुढे काय करणार? बोला सर. बचाने के लिए आप क्या आगे क्या? समझ में तुम्हाला आता तुम्ही एक्सप्लेन करा प्लीज की याच्या पुढे रेल्वेमध्ये जे काही 5-6 मुद्दे मांडले त्याचा पुढे होणार काय ते तुम्हाला एक्सप्लेन करा. मीडिया आहे तुमच्यासमोर, अख्खी मीडिया आहे तुमच्यासमोर. तुम्ही बोलणार नाही तर कसं होईल? तुम्ही बोललं पाहिजे. सर तुम्ही बोला. गेले सगळं त्यांना फक्त उत्तर द्यायची की काय करणार पुढे. तुम्ही ते स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर जे पेपरचे आणि जनरल स्टॉल आहेत त्याच्या बाबतीत काय भूमिका आहे? बऱ्यापैकी चेंगराचेंगरी त्याने होते, गर्दी त्याच्यामुळे होते, त्याच्यावरती तुमची काय भूमिका आहे? 8,000 केसेस आहेत त्याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? प्लॅटफॉर्मची साईज वाढवावी याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? जरा बोला. एसी लोकांच्या बाबतीत भूमिका आहे, एसीचं तिकीट कमी झालं पाहिजे याच्या बाबतीत तुमची काय भूमिका आहे? बोला. सर ने जितनी चीज़ें बताई मीडिया के सामने रेलवे टेक्निकल डिस्कशन भी नहीं किया. बहुत आसान सी चीजें रेलवे प्लेटफॉर्म के बीच में सर जो स्टॉल्स है उसकी जरूरत नहीं है. पेपर स्टॉल आज मोबाइल आया है, लोग आप भी मोबाइल पेपर यूज मोबाइल पे देखते हो, मैं भी देखता हूँ बराबर. तो वो